नमो शेतकरी योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तरी नमो शेतकरी योजना तसेच शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। चुकीच्या फेरफार नोंदीमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित। तलाठ्याने पीक कर्ज बोजाची चुकीची फेरफार नोंद तयार केल्याने फुपनगरी तालुका जळगाव येथील एक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे। त्या तलाठ्याने त्या शेतकऱ्याची चुकीची फेरफार नोंद केली, त्यामुळे शेतकऱ्याला अजून देखील पीक कर्ज मिळालेले नाही। राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 नाही तर 3000 रुपयांचा हप्ता येणार। नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख ठरली। राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांना 2000 नाही तर 3000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। ई पीक पाहणीकरिता अधिकारी गेले बांधावर। शेतकऱ्यांना पीक पाहणीबाबत मार्गदर्शन। महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापासून ई पीक पाहणीचा शुभारंभ केला आहे। तेव्हापासून अनेक शेतकरी आपल्या पिकाची ई पीक पाहणी स्वतः करू लागले आहेत। मात्र पीक पाहणी आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे आता अधिकारी थेट शेताच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करत आहेत। शेतकरी कर्जमाफीतच लाडकी बहीणचा अडथळा। आर्थिक ताण वाढल्याने कर्जमाफीला बगल असे देखील सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून आता सरकार बगल घेत आहे असे दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेचे नाव पुढे घालून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे अत्यंत अवघड आहे असे सांगण्यात येत आहे। मुदतवाढीने 9500 शेतकऱ्यांना दिलासा। 31 जानेवारीपर्यंत चालणार सोयाबीनची शासकीय खरेदी। मुदत संपल्याने बंद करण्यात आलेली सोयाबीनची शासकीय खरेदी आजपासून पुन्हा प्रारंभ झाली आहे। 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने शासकीय खरेदी केंद्रावर उलाढाल सुरू झाली असून 6 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे। कुणाला शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा तर कुणी म्हणते विकास करायचा आहे। आमदार खासदार साहेब, तुमचे 9 वर्षाचे संकल्प काय? अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात आहे। त्यांच्या विकासाकरिता आमदार खासदारांचे कर्तव्य देखील महत्त्वाचे आहे। यामध्ये शेतकरी कर्जमाफी, नागरिकांची शाश्वत विकास यासह जनतेचे प्रश्न आणि समस्या, पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात येत आहे। 1.73 लाख तक्रारी दाखल। भरपाई केव्हा? पूर्वसूचना दाखल पण वर्ष सरले तरीही पीक विमा कंपनीद्वारे परतावा नाही। खरीपात जास्त पाऊस व अतिवृष्टीमुळे काढणीच्या हंगामातही पावसाने पिकांचे नुकसान झाले। यासाठी 1,73,357 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केलेल्या आहेत। धानाला 4500 रुपये हमी भाव द्या। जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। किसान संघाची मागणी, धान पिकासह कापूस व सोयाबीन पिकाला योग्य हमी भाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्याही मार्गी लावाव्या अशी मागणी भारतीय किसान संघाने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत शासनाला पाठवलेल्या निवेदनातून केलेली आहे। या संदर्भात 13 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले। पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयात अल्टिमेटम। रविकांत तुपकरांचे कृषी आयुक्तांना निवेदन। शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळण्यासाठी रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्याची भेट घेतली। 8 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे न जमा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला। हक्काच्या पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची पुण्यातील कृषी आयुक्तालयात धडक। राज्याचे मुख्य सांख्यिकी अधिकाऱ्यांची भेट घेऊन कृषी विभागाला दिले सविस्तर निवेदन। 8 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यास कठोर आंदोलन करून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवूनच देणार असे त्या निवेदनात लिहिलेले होते।
बांगलादेशकडून 10% आयात शुल्क लागू. कांदा उत्पादक बळीराजाचा पाय आणखी खोलात. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले जात नसल्याने कांद्याचे दर सतत घसरत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना आता भारतातून सर्वाधिक कांदा खरेदी करणाऱ्या बांगलादेशनेही कांदा आयातीवर 10% शुल्क लागू केला आहे. याचा थेट परिणाम देशात होत आहे. नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार. नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र शेतकऱ्यांना अजून देखील ती रक्कम मिळालेली दिसून येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला 7,190 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. सध्या कापसाचे दर हे अजून पडतच जात आहेत. कापसाचा दर हा 8,000 ते 9,000 कडे अजून देखील गेलेला नाही. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचा दर वाढल्यानंतर त्यांना नक्कीच फायदा होईल. मात्र कापसाचे दर वाढत नाहीयेत. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी वितरित करणार. तटकरे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले आहे की महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे. इनाम योजना 7 बाजार समित्यांत सुरू. लिलाव वेगात. इनाम योजनेअंतर्गतच्या ई लिलावामुळे खरेदी विक्रीचा वेग वाढणार. जिल्ह्यातील 13 पैकी 7 बाजार समित्यांमध्ये आता इनाम योजना कार्यान्वित झाली आहे. मलकापूर, खामगाव, शेगाव आणि नांदूरनंतर आता मेकर, चिखली आणि लोणार बाजार समित्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बुलढाणा शेतमाल नाव सोयाबीन बाजार समिती नागपूर येथे आवक 1,120 क्विंटलची आलेली असून कमीत कमी दर हा 3,600 रुपयांचा लागलेला असून जास्तीत जास्त दर हा ₹4,100 रुपये प्रति क्विंटलचा लागलेला आहे. मात्र भाव हा 5,000 कधी होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन घरातच आहे. 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार. सर्व अर्जांची काटेकोर तपासणीला सुरुवात. 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार असे सरकारमार्फत सांगण्यात आहे. सर्व अर्जांची आता काटेकोर तपासणीला सुरुवात झाली आहे. यामधून आता अनेक लाडक्या बहिणी हा वगळल्या जाणार आहेत व फक्त पात्र बहिणींनाच लाभ मिळणार आहे. विमा संरक्षित केळी पीक पडताळणीसाठी आले पथक. जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी पिकासंबंधी 2024 ते 25च्या हंगामात विमा संरक्षण घेतलेल्या क्षेत्राची पीक पडताळणी जिओ टॅगिंग सुरू झालेली आहे. आता विमा संरक्षित केळी पीक पडताळणीसाठी पथक आता रस्त्यावर आहे. अजित पवारांना जे कळते ते कुणालाच कळत नाही. कृषी मंत्री कोकाटेंचे विधान. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीकाही केली होती. त्यामुळे चांगलंच राजकारण तापलं होतं. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात. घेवडा पिकावर करपा तर हरभरा पिकाची फुलगळती. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे बहुतांश प्रमाणात नुकसान होत आहे. हरभरा पिकाची फुलगळती होत असून घेवडा पिकावर देखील करपा पडल्याने शेतकऱ्यांचे पिके ही धोक्यात आलेले दिसून येत आहेत.